12 वेळा तिच्या IVF झालेलं आहे. 12 बापरे! वेळा. म्हणजे असं सगळ्या मुंबईच्या मोठ्या सेंटरपासून सगळीकडे ती फिरून आलेली. हं, द पेशंट इज सिव्हिअर डायबेटिक, हं, हायपरटेन्सिव्ह आहे, डायबेटिक आहे, थायरॉइड होतं तिला हं, आणि तिचा जेव्हा आम्ही IVFला तिला काउन्सिल केलं, तर शी पूर्णपणे तुटली होती आतून. ही हं. इतकी निगेटिव्ह होती सायकॉलॉजिकली, की तिला असं वाटलं, की "सर 12 वेळा माझं IVF फेल झालेलं आहे. तुम्ही वेगळं काय करणार?" बरोबर आहे. म्हटलं, "मी वेगळं काय करणार त्याचं ती गोष्ट तू विचार नको करूस. तू फक्त रिलॅक्स राहा. हं, देवावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. आपण करू तुझं छानपैकी. हं, पहिलं तू तुला स्वतःला सुधार" म्हणलं. हं. तो एवढा तिने स्ट्रेस घेतलेला, की तिचा डायबिटीज HbA1c असतं ना, ते 13-14च्या वरती निघून गेलेलं. म्हणजे चौपट वाढलेलं. बापरे! तर म्हणजे तू आधी पहिले स्ट्रेस कमी कर. मग हं, तिचं लाईफस्टाईल सुधारलं आम्ही. तिचं थायरॉइड, ब्लड प्रेशर, डायबिटीज 3 ते 4 महिने घेतले. आम्ही हं, तिच्यावरती वर्कअप केलं. पेशंट नॉर्मल लेव्हलला आल्यानंतर आफ्टर 2 मंथ्स तिला प्रॉपर बूस्टर्स दिले. हं. त्याच्यानंतर तिचं आम्ही IVF केलं. फक्त 2 एग्स मिळालेले आम्हाला बापरे! आणि त्यातलं एक एग फर्टिलाइज झालेलं आणि ते एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्ट झालेलं डे 3. आम्ही ते डे 3 ट्रान्सफर केलं तिला आणि शी गॉट अ प्रेग्नन्सी. आणि 22 आठवड्यापर्यंत ती प्रेग्नन्सी व्यवस्थित होती तिची. नंतर तिला अगेन शी हॅड स्टार्टेड अनदर प्रॉब्लेम ड्यू टू सिव्हिअर डायबिटीज कारण की तिला 40-40 युनिट इन्सुलिन घ्यायला लागायचं हं. दिवसाला. तर तिला पाणी कमी होऊन गेलं बाळाचं एकदम. ओह! मग शी वॉज ॲडमिटेड फॉर 8 वीक्स. तिला सलाईन वगैरे देऊन, तिला वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स देऊन, ते कन्व्हर्ट करून मग ती 34 वीक्स आम्ही डिलिव्हरी केली. शी हं. गॉट अ हेल्दी हाय IQ बेबी नाऊ.